आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। आपणास माहितच आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्याची सूत्र हाती घेतल्यापासून त्यांच्या जोडीला आधी देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि नंतर अजित दादा यांनी महिलांसंदर्भात अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये सुरू केल्या। आपल्या भागात फारसा उपयोग नाही होत, पण तो ग्रामीण भागात बाजूलाच अगदी दिवेला आपण गेलात, बाजूला 14 गावांमध्ये गेलात, मुंबऱ्यामध्ये गेलात, कळव्यामध्ये सुद्धा एसटी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास आपण लाभ घेतलाय की नाही? तुम्ही ज्या 200 रुपये तिकीट जे पूर्वी होतं आता 100 रुपयामध्ये आपल्याला एसटी मध्ये प्रवास आहे। लेक लाडकी योजना, मुलगी जन्माला आल्यानंतर ते 18 वर्ष होईपर्यंत जवळजवळ लाख रुपयाच्या वरती त्यांच्या खात्यात जमा होतात। या सर्व योजना सुरू होत असताना मुंबई महापालिकेत सुद्धा अशा पद्धतीने ही योजना सुरू झाली। त्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजना महिला बालकल्याण खात्यामार्फत सुरू होत्या। त्याचा अवलंब अनेक महाराष्ट्रातील नगरपालिका आणि महानगरपालिकेने घेतला। मुंबईमध्ये ही योजना सुरू झाली आणि ताबडतोब खासदारांनी सांगितलं ही योजना आपल्याला ठाण्यात पण सुरू करायची। कोविडची परिस्थिती होती, महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बेताची होती। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं या योजनेला जेवढे पैसे लागतील तेवढे मी माझ्या राज्य शासनाकडून देईल, परंतु माझ्या ठाण्याकरता ही योजना सुरू करा। माझ्या ठाणे महानगरपालिकेला हद्दीतील महिलांना स्वयंरोजगार देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याकरता ही योजना सुरू करा। तुम्ही महानगरपालिकेचे पैसे वापरा आणि दे काय ती काय भर आहे ती मी इतर मार्गाने तुम्हाला देतो आणि ती तुमचा बॅलन्स साधतो, असे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। योजना आता मग द्यायचे कोणाला? यात पात्र अपात्र, कारण लाखोंची आपली लोकसंख्या आहे। काही कंडिशन्स आपण ठरवल्या आणि कंडिशन्स मध्ये आपण जाहीररित्या आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये जाहिरात काढली। जाहिरातीमधून सर्व प्रभाग समितीमधून अर्ज मागवले। सुरुवातीला ठरलं होतं की लॉटरी काढू मग आम्ही लॉटरी काढू, संख्या जास्त आली होती। मग आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार साहेबांकडे गेलो की साहेब आता अर्ज 11-12 हजार पात्र लोक आहेत आणि आपल्याला 4 आणि 5 हजार लोकांना द्यायची, तर मग आपण काय करायचं? माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सांगितलं जेवढे पात्र आहेत तेवढ्या सगळ्यांना द्या, लॉटरी काढायची गरज नाही, असे माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब एवढे दयाळू आहेत। खासदार साहेबांनी कोल्हापूर अधिवेशन मध्ये सांगितलं राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा। आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब काम करतायत। आता ही योजना छोटी योजना होती, लॉटरी काढून आपण लोकांना सांगू शकलो असतो, पण तो त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही सरसकट जेवढे पात्र आहेत तेवढ्या लोकांना तुम्ही द्या। आम्ही 10 दिवसाची मुदत दिली होती फॉर्म भरण्याकरता। काही लोक शिंदे साहेबांना फोन केला, खासदाराला फोन केला की आता आम्ही फॉर्म भरू शकलो नाही, आम्हाला आता आणखी मुदत द्या। रोडे साहेब कमिशनर साहेबांना सांगून आपण मुदत वाढ दिली, तिथेही लोकांना संधी दिली। आता राजकीय पक्षाचं काम आम्ही करतो, शिवसेनेचं आम्ही काम करत असताना मग थोडीशी आम्ही लोकांना ही योजना लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे। फॉर्म भरायचे, त्यांची ऑनलाईन रहिवासी दाखला काढायचा कलेक्टर ऑफिसमध्ये ऑनलाईन सगळं फिडिंग करावं लागतं, त्याची काही अमाऊंट भरावी लागते। मग थोडंसं पक्ष जे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंय 80% समाजकारण
आणि 20% राजकारण. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जो लाभार्थी आहे, खासदारांनी सांगितलं जो लाभार्थी आहे त्याला सगळी मदत करा. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. फॉर्म भरण्यापासून ऑनलाईन दाखले काढण्यापासून आमच्या नगरसेवकांच्या मदतीला आम्ही माणसं दिली आणि त्यांनी स्वतः मेहनत करून प्रभाग समितीवर फॉर्म भरण्यापासून सर्व कामं आमच्या नगरसेवकांनी केली. त्याकरता मी त्यांच्यासाठी खास अभिनंदन करेल. आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सुद्धा इनिशिएटिव्ह याच्यामध्ये घेतला. आमच्या सर्व नगरसेवकांनी इनिशिएटिव्ह घेतलं आणि मग नजीब मुल्ला असतील, संजय वाघोले असतील, रमाकांत मडवी असतील, या सगळ्यांनी ही योजना करण्याकरता आम्हाला मदत केली. म्हणून या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आता तुम्हाला उद्यापासून, आज तर या ठिकाणी खासदार साहेबांच्या हस्ते होणार आहेत, म्हणून नगरसेवकांनी सुद्धा तत्पर राहायचंय. आपापल्या विभागामध्ये जी जी नावं आहेत ती नावं सुद्धा आपण डिक्लेअर झालेली आहेत महानगरपालिकेतून. त्या लोकांपर्यंत मशीन्स आणि घरघंटी कशी पोचेल, घाई गडबड करायची नाही, परंतु लोकांपर्यंत ही कशी पोचेल याची काळजी आपण घ्यायची. ही सर्व योजना यशस्वी होण्याकरता आमच्या महिला बाल कल्याण जो काही विभाग आहे, रोडे साहेब असतील, दीक्षित मॅडम असतील, वर्षा दीक्षित मॅडम, आमचा गुंडप असतील, सचिन बोरसे सहाय्यक आयुक्त या विभागाचे, त्यांनी हा कार्यक्रम करण्याकरता आम्हाला मदत करताय, त्याच्याबद्दल पण तुमचं मी आभार मानतो. परंतु ही जी आमची महिला बाल कल्याण समितीची जी काही अधिकारी आहेत, अनेक आमचे निरीक्षक आहेत, त्या सगळ्या मुलांनी खूप प्रचंड अशी मेहनत केलेली आहे आणि त्यांनी प्रसंगी शिवाई खाल्ल्यात, काही लोकांनी त्यांना शिवाई दिल्यात, पण ते सर्व सहज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून या सर्व मंडळींनी ही कामं केलेली आहेत. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि अशाच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांचं लक्ष आमच्यावर आहे, आमच्या लोकांवर आहे. याकरता मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय. आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा. आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.